या मालिकेचे पूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी झी5 ॲप डाउनलोड करा। सर त्या गजा पाटीलचं काय झालं? त्याचा शोध चालू आहे ईशा। त्या माणसाने आपल्या कंपनीची सिस्टीम पूर्णपणे बिघडवून ठेवली आहे। त्या माणसाला शिक्षा मिळाली पाहिजे सर। ईशा, सगळ्या गोष्टी इतक्या सोप्या नसतात। आपले प्रयत्न सुरू आहेत ना, सापडेल। सर अहो, त्या राजेशने आपल्याला एवढा मोठा धोका पत्करून त्या गजा पाटीलचं नाव सांगितलं। सर निदान त्या राजेशला तरी न्याय मिळाला पाहिजे। चकली मेड बाय सोनिया अँड टीम। अप्रतिम। अरे वा, आज खुशीत दिसतंय विक्रांत। ऑफिस मध्ये काही विशेष झालंय का? सर तो मिळाला? कोण मिळाला? म्हणजे कशाबद्दल बोलतेय ही? ईशा ऑफिसला आली? येस। ठीक आहे, मी बघतो। ओके सर। पाहिलंस, ती आता ऑफिसला गेली। या डोक्याला ना त्रास देते ही फक्त। अरे आता तू कशाला चिडचिड करतोस? एकदा त्याच्या समोर गजा पाटील कोण आहे हे कळलं की मग तिचं मिशन कंप्लीट होईल। कळत नाही कशी आहे? त्या परांजपेंना माहिती आहे गजा पाटील कोण आहे। परांजपे सर प्लीज, तुम्हाला गजा पाटील बद्दल काहीही माहिती असेल तर मला प्लीज सांगा। ईशा मॅडम, विक्रांतचं मोठं काम हलकं केलंयस तू। आता त्या गजा पाटीलला म्हणावं खा जेलची हवा। गजा पाटील? हो मग काय, त्यांनीच तर गफला केला होता ना, म्हणून तर त्याला अटक केली। आई अगं, ईशा त्यांना सांगत होती की ऑफिस मध्ये तुम्ही तिचं कौतुक केलं, गिफ्ट दिलं तिला, आणि मग गजा पाटीलला अटक झाली हे सांगितलं आणि अचानक चक्करून कोसळल्या खाली। त्या गजा पाटीलचं अस्तित्व आता संपवलं पाहिजे। आई साहेबांना मी कसं बसं गप्प केलंय, पण पुढचं काम तुझं। सर्जेराव आणि परांजपेच्या दोघांच्याही तोंडाला कुलूप घालायचं। ठीक आहे, ईशाला मी गप्प करू शकत नाही, पण बाकी कोणीही तिच्याशी गजा पाटील बद्दल बोलता कामा नये। सरांचा आणि गजा पाटीलचा काय संबंध आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाहीये। काका, गजा पाटील आणि ह्या घराचा काही संबंध आहे का? कारण हे नाव ऐकल्यानंतरच आईसाहेबांना चक्कर आली। ईशा, तुझा माझ्यावर अजूनही विश्वास नाही। असं का बोलताय सर? हे काय ईशा? किल्ली? साबण लागलाय किल्लीवर। मी नाही असं काय केलेलं सर। सांग ना ईशा। जावई बापू थांबा। सोन्या वहिनी, तुझ्या उपयोगाची एक गोष्ट मिळाली। काय? ताबडतोब स्टडी मध्ये जा, तिथे काही पुस्तकं मी काढून ठेवले, त्यातली तुला जी आवडेल ती गोष्ट तुझ्या नवऱ्याला ऐकव आणि त्याला म्हणव। राजनंदिनी, ऐकलंस ना मगाशी ईशा काय म्हणत होती ते? तिला हिरकणीची गोष्ट अगदी सहज सुचली। हो, आणि आपण नेमकी तीच गोष्ट राजनंदिनीच्या आवाजात ऐकली। आणि तिला कॅसेट बद्दल काही माहिती नाहीये। तिला हे सुद्धा माहित नाही की राजनंदिनी तुला गोष्ट सांगायची। या राईट। आणि ऑफिस मध्ये तुला समजवण्यासाठी गोष्टच का सांगावीशी वाटली तिला? असं कोणी करतं का? आणि आई साहेब, अजून पण 2-3 वेळा तिने मला समजावण्यासाठी गोष्ट सांगितली होती आणि मला तेव्हाही खूप छान फील झालं होतं। परवा मला चक्कर आली ना, तर माझी इतकी काळजी घेतली तिने, खूप सेवा केली माझी। माझ्या अगदी अवतीभोवती फिरत होती राजनंदिनी सारखी। मी म्हंटल ना तुला, हे सगळे प्रसंग योगायोग म्हणून सोडून देण्यासारखे नाहीयेत। यात काहीतरी नक्की तथ्य आहे। तुलाही असंच वाटतं ना जयदीप? या आय मीन, तुम्ही म्हणताय तसं मे बी असेलही। कितीतरी गोष्टी मिळत्या जुळत्या आहेत आणि ती घरात आल्यापासून घर पण एकदम चेंज झालंय आणि किती काळजी घेते ती सगळ्यांची। तेही अगदी राजनंदिनी सारखी।
मला तर ईशाला पाहिलं ना की तिचीच आठवण येते. मला पण खूप आपलेपणा वाटतो माय फ्रेंड वहिनीबद्दल, राईट फ्रॉम डे वन. दॅट्स क्वाईट सरप्रायझिंग. तिच्याबद्दल आपलेपणा सगळ्यांनाच वाटतो. सर्जेराव, बॉबी, मंदाला सुद्धा. बरं ते जाऊ दे, पण दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की तिचा जन्म राजनंदिनी गेल्यानंतर बरोबर 9 महिन्यांनी झालाय. आता आणखीन काय पुरावे हवेत आपल्याला, नाही का? मी आता ठरवलंय जयदीप, कुणाला पटो किंवा न पटो, पण मी माझ्यावरची सगळी जबाबदारी ईशावर सोपवणार आहे, म्हणजेच आपल्या राजनंदिनीवर. कारण ईशा म्हणजेच राजनंदिनी आहे. मला सांग, ईशा ऑफिसमध्ये आली होती? तुम्हाला माहिती नाहीये? नाही, आणि माझ्या डॉक्युमेंटच्या कॉपीज तिला कशासाठी हव्या होत्या? मिसेस सरंजामे म्हणत होत्या की त्यांना वोटर्स कार्डसाठी डॉक्युमेंट्स हवेत म्हणून. ती तिकडे इलेक्शन ऑफिसमध्ये गेली आणि तिला कळलं तर? तरी मी तुला सांगत होतो वोटर ID बनवून घे, गरज नाही म्हणालास. आहे म्हणाला पासपोर्ट. आता तिला कळालं की तू विक्रांत सरंजामे नाहीयेस, गजा पाटील आहेस. तर मला असं कळलंय की माझ्या मिस्टरांचं नाव नाहीये मतदार यादीमध्ये. काय नाव त्यांचं? विक्रांत सरंजामे. दुसरी गोष्ट, शंभूराजे वेशी बाहेर देखील जाणार नाही, गड उतार होणार नाहीत, आणि या गोष्टी अत्यंत काटेकोरपणे पाळायच्या आहेत. पाळल्या नाहीत तर अनर्थ होईल. राजन सदरेवर नाहीत. सदरेवर नाहीत? महालेही नाही. मग गेले कुठे? बरं झाला चुलीत टाकलंस. उडदात ना अण्णांच्या अंगावर येणारा सगळा परत फिरला आहे. तू काय एक वस्तू देतीत ती देवासमोर ठेव. बाय, या कोणी ठेवल्या? देवासमोर हे असं एवढं ठेवचा नसता. केळकर कॉलेजचं कोण आहे? तर मी आणि माझ्या मैत्रिणींनी हात वर केला आणि ह्यांनी नेमकं तेव्हा मागे बघितलं आणि हे बोलले की अरे ती केळकर कॉलेजची ते तर हे म्हटले की हा ती राईटवाली खूप छान आहे ना. एक मिनिट. रागवल्यावरती डोळे एकदम मोठे करून मला दाखवते, भीती वाटते तिची कधी कधी, तर ते तिने नाही केलं पाहिजे. लेकरू घाबरतंय. अगं तिला एवढं मी सांगती, पोर जन्माला घालशील तर म्हातारी पागळेल का नाही? तर म्हणती कशी, नाही नाही आमच्या ह्यांना नाही पटायचं. नवरा किंवा बायको यांच्यामधल्या एकाने जरी मनाव घेतलं का नाही तरी आपोआप गोष्टी पुढे होत्यात बघा. आता मी जाऊन भैयांशी बोलतीच बघ आणि त्यांना सांगती तुम्हीच काय तर मनाव घ्या म्हणून. मामी तुम्हीच त्या भैयाला पटवून द्या. तुम्हाला माझ्या खूप साऱ्या शुभेच्छा. खूप सुंदर दिसत आहे तुला रंग. छान एकदम मस्त साडी बडी आहे. का बाई काही खास बात आहे का? मी शनायाला भेटायला जाताना जसं खोटं बोलायचो ना तशी आता ही पण खोटं बोलेल. ऑफिस मध्येच जायचंय आणि हाँ त्याच्या आधी मला सौमित्राला भेटायला जायचंय. हाँ फ्रेंड्स बुके कॉर्नर. हाँ बोलिए मैडम. तो यहाँ पे आपने एक भेजा था गुलमोहर सोसाइटी में. हाँ मैडम, एक आदमी आया था कल. हाँ पर उस आदमी का नाम क्या है? गुरुनाथ सुभेदार. मीन्स गॅरीने राधिकाला बुके दिला रेड रोजेसचा. सौमित्र हे काय लिहिलंय याच्यावरती? हे काय लिहिलंयस तू? हे बघ, हे असं काही होणार नाही. काय तुम्ही भांडता काय? कुठे चाललीस? हा केक मीच पाठवलाय. काय? सौमित्रचं तुझ्यावर प्रेम आहे हे तुला कळावं म्हणून. उद्याच्याला तुम्ही जिंकून येणार. मी पॉझिटिव्ह आहे, पण काय होईल काय नाही काय माहिती. निकाल काही लागू द्या, मी गावासाठी काम करायचं सोडणार नाही. तुम्ही 100% प्रयत्न केलेत ना. आता बाकी बार देवावर सोडायचा. सुरेखा वहिनी अंजली ह्या दोघींनी छुपी होती केली. हे सगळं त्या अंजलीचं काम आहे. त्या अंजलीला नाही सोडायचं आता. दुश्मनाचा दुश्मन तो दोस्त. मी काढतो काटा. मला माझा वय शुभ चुकता करायचा आहे.
केळकर कॉलेजचं कोण आहे, तर मी आणि माझ्या मैत्रिणींनी हात वर केला आणि ह्यांनी नेमकं तेव्हा मागे बघितलं आणि हे बोलले की अरे ती केळकर कॉलेजची ते तर हे म्हटले की हा ती राईटवाली खूप छान आहे ना. एक मिनिट. रागवल्यावरती डोळे एकदम मोठे करून मला दाखवते, भीती वाटते तिची कधी कधी, तर ते तिने नाही केलं पाहिजे. लेकरू घाबरतंय.